नमस्कार. बीब न्यूजमध्ये आपलं हार्दिक स्वागत. आजच्या ठळक घडामोडी. सीबीएसई बोर्डाच्या इयत्ता 10वीच्या परीक्षेत रोटरी स्कूल खेडची 100% निकालाची परंपरा कायम. नामदार माननीय योगेशदादा कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत खेडमध्ये बैठक संपन्न. कुटरे ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायत अधिकारी मंगेश पांचाळ यांना मुंबई मराठी युवा पत्रकार संघ आदर्श मुंबई फाउंडेशन यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जीवन गौरव पुरस्कार. मंडणगड आगाराची दापोली खेड चिपळूण मार्गे नांदेड बस सेवा सुरू. इंटरनॅशनल हिंदी ऑलिम्पियाड परीक्षेत रोटरी स्कूलच्या 17 विद्यार्थ्यांना सुवर्णपदक. सविस्तर वृत्त. शैक्षणिक वर्ष 2025-26 मधील सीबीएसई इयत्ता 10वीचा परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. या परीक्षेत रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल खेडच्या विद्यार्थ्यांनी 100% निकालाची परंपरा कायम राखत दैदिप्यमान यश प्राप्त केलं. या निकालामध्ये स्वरा महाडिक 98.20% गुण मिळवून प्रशालेत प्रथम, गार्गी आगरे, अवनीश जगताप आणि श्राव्य निकम 98% गुण मिळवून द्वितीय, आर्या खेडेकर आणि अनिश मडकापुरे 97.80% गुण प्राप्त करून तृतीय आले आहेत. या दैदिप्यमान यशामध्ये IT विषयामध्ये 20 विद्यार्थ्यांनी, मराठी विषयात 9, कला विषयात 4 विद्यार्थ्यांनी तर संस्कृत या विषयामध्ये 1 विद्यार्थ्यानं 100 पैकी 100 गुण प्राप्त करत पैकीच्या पैकी गुण मिळवण्याची परंपरा कायम राखली. 95% अधिक गुण प्राप्त केलेल्या 32 विद्यार्थ्यांमध्ये अनुष्का वारे, ओम सुर्वे, आर्या दळवी, वेद कालेकर, स्नेहा दिवेकर, स्मित चिखले, शिवप्रसाद वाघ, एस ईशा, हादी मुकादम, वेद गायकर, शिवतेज लठ्ठे, रुद्र हेळगावकर, शाल्मली पवार, गुफरान नाडकर, तनिष्का भैरवकर, उत्कर्ष राठोड, आराध्य दरेकर, रुद्र शिगवण, नील बारटक्के, लावण्या पाटोळे, निधी साळवी, आर्यन निर्मळ, अथर्व टिकेकर, स्वरा पवार, आर्यन नदा, साक्षी मोहिते या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. 90% पेक्षा अधिक गुण प्राप्त केलेल्या एकूण 38 विद्यार्थी आहेत. 80% अधिक गुण प्राप्त करणारे 49 विद्यार्थी, 70% अधिक गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये 18 विद्यार्थी आणि 60% अधिक गुण प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यात 8 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या सर्व विद्यार्थ्यांना 10वीच्या सर्व विषय शिक्षकांनी मोलाचं मार्गदर्शन केलं. संस्थेचे चेअरमन बिपिनदादा पाटणे, सर्व पदाधिकारी, शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल, सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी 10वीतील सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचं अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. शिवसेना मुख्य नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभर सुरू असलेल्या आढावा बैठकीच्या अनुषंगानं आज वैश्यभवन खेड येथे मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधी आढावा बैठक नामदार योगेशदादा कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाली. या बैठकीत मतदार यादी अधिक अचूक, पारदर्शक आणि अद्ययावत ठेवण्यावर विशेष भर देण्यात आला. प्रत्येक पात्र नागरिकाचा समावेश सुनिश्चित करण्यासाठी संघटनात्मक पातळीवर काटेकोर नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच अपूर्ण, चुकीच्या किंवा बनावट नोंदी वगळण्यासाठी सातत्यानं पाठपुरावा करण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आलंय. बूथ स्तरावर संघटना सक्षम करण्यासाठी BLO सोबत समन्वय राखणं तसेच प्रत्येक मतदान केंद्रावर दक्ष आणि प्रशिक्षित BLA नियुक्त करण्याबाबत स्पष्ट निर्देश देण्यात आले. निवडणुकीच्या दृष्टीनं प्रत्येक बूथ मजबूत करण्याचं महत्त्व यावेळी अधोरेखित करण्यात आलं. यावेळी उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधत स्थानिक प्रश्न, विकासाच्या गरजा आणि नागरिकांच्या अपेक्षा जाणून घेण्यावर भर देण्यात आला. तसेच शासनाच्या योजनांची माहिती आणि शिवसेनेचं कार्य प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचवण्याचं आवाहन करण्यात आलं. या बैठकीत शिवसेना उपनेते संजयराव कदम, रायगड लोकसभा संपर्क प्रमुख अनिल नवगणे, जिल्हा प्रमुख शशिकांत चव्हाण आदींसह स्थानिक पदाधिकारी, शिवसैनिक, युवा सैनिक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कुटरे ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायत अधिकारी मंगेश पांचाळ यांची मुंबई मराठी युवा पत्रकार संघ आदर्श मुंबई फाउंडेशन यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जीवन गौरव पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. कुटरे ग्रामपंचायत अधिकारी मंगेश पांचाळ हे राजापूर तालुक्यातील बागवेवाडी येथील रहिवासी आहेत. त्यांना क्रिकेट आणि गायनाची आवड आहे. अनेक संस्थेमार्फत त्यांना विविध पुरस्कार प्राप्त झाले. ते गरिबांचा कैवारी ग्रामपंचायत अधिकारी म्हणून परिचित आहेत. त्यांना मुंबई मराठी युवा पत्रकार संघ आदर्श मुंबई फाउंडेशनच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जीवन गौरव पुरस्कारासाठी निवडण्यात आला आहे. त्यामुळे त्यांचं मनोबल वाढलं असून छत्रपती शिवाजी महाराजांना अभिप्रेत असणारं कार्य आपण पुढे करत राहणार असल्याचं त्यांनी सांगितलंय. हा पुरस्कार मुंबई येथे दिनांक 18 एप्रिल 2026 रोजी मान्यवरांच्या हस्ते वितरित करण्यात येणार आहे. मंडणगड आगाराची दापोली खेड चिपळूण मार्गे नांदेड अशी बस सेवा आज सुरू झाली. या बस सेवेचं दापोलीमध्ये स्वागत करण्यात आलं. यावेळी जिल्हा परिषद सदस्य, शिवसेना क्षेत्र प्रमुख श्री किशोरभाई देसाई, दापोली आगार व्यवस्थापक राजेंद्र उबाळे, एसटी प्रेमी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष शैलेश केळकर, दापोली मंडणगड प्रवासी संघटनेचे खजिनदार आसिफ खलपे, पत्रकार मंगेश शिंदे, सामाजिक कार्यकर्ते नितीन पाटील, कार्यशाळा अधीक्षक मुनाफ राजापकर, युवा कार्यकर्ते स्वरूप महाजन, चालक, वाहक आणि प्रवासी आदी उपस्थित होते. बुधवार दिनांक 19 नोव्हेंबर 2025 रोजी विज्ञान ऑलिम्पियाड फाउंडेशन मार्फत घेण्यात आलेल्या इंटरनॅशनल हिंदी ऑलिम्पियाड परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. यामध्ये रोटरी इंग्लिश मीडियम स्कूलच्या 17 विद्यार्थ्यांनी सुवर्ण पदक पटकावून घवघवीत यश संपादित केलंय. शालेय विद्यार्थ्यांसाठी हिंदी विषयावर आधारित दरवर्षी इंटरनॅशनल हिंदी ऑलिम्पियाड परीक्षा आयोजित केली जाते. या परीक्षेसाठी संपूर्ण देशभरातून अनेक विद्यार्थी प्रविष्ट होतात. रोटरी इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी या परीक्षेत प्रविष्ट होऊन जिद्द आणि चिकाटीच्या बळावर अभ्यासाची उत्तम तयारी करून सुवर्ण पदकाला गवसणी घातली आहे. इंटरनॅशनल हिंदी ऑलिम्पियाड परीक्षेतील सुवर्णपदक प्राप्त विद्यार्थ्यांमध्ये आरुष हरावडे, आराध्या कासार, अनन्या पाटील, सार्थक खेडेकर, विधी तटकरी, स्तवन जाधव, आहाना बुटाला, वैभव अग्रहारी, हिवा खान, पारस खोपकर, समर्थ खडपेकर, श्रेयश आलेगावकर, हर्ष सगरे, परिजा कदम, हेमांग मेंढे, अर्णव पिल्लई, स्मित तांबे या विद्यार्थ्यांनी विशेष प्रावीण्य सुवर्णपदक प्राप्त केलं. विद्यार्थ्यांनी प्राप्त केलेल्या यशामुळे त्यांचं सर्व स्तरातून कौतुक होतंय. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना शाळेतील सर्व हिंदी विषयाच्या शिक्षकांनी मार्गदर्शन केलं. संस्थेचे चेअरमन विपिनदादा पाटणे, शाळेच्या मुख्याध्यापिका भविता पटेल, सर्व पदाधिकारी, सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी या यशस्वी विद्यार्थ्यांचं अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. भाजपा प्रदेशाध्यक्ष सन्माननीय रवींद्रजी चव्हाण यांचे OSD संतोषजी साखरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुहागर येथे जनता दरबार आयोजित करण्यात आला. या प्रसंगी भाजपा नेते तथा खेड नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष ॲडव्होकेट वैभवजी खेडेकर, भाजपा खेड शहर अध्यक्ष भालचंद्र उर्फ नंदू साळवी, भाजपा खेड तालुका अध्यक्ष ऋषिकेश मोरे, भाजपाचे ज्येष्ठ नेते राजूभाई रेड्डीज यांनी सदिच्छा भेट घेतली. खेड तालुका पत्रकार संघाने ठेवलेला 2 दिवसीय नारी महोत्सव, या महोत्सवात नैना जाधव यांना 20 वर्ष करत असलेल्या विविध सामाजिक कामासाठी सन्मानित करण्यात आलं. त्यांचा हा सन्मान आदरणीय श्रेयाताई योगीदादा कदम यांच्या हस्ते करण्यात आला आणि याबद्दल नैना जाधव यांनी पत्रकार संघाचे आभार मानले. शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप होतं. पत्रकार संघ हे जे काम करतंय त्यामुळे समाजातील महिलांना अजून काम करण्यासाठी प्रेरणा मिळेल. तसेच यावर्षी 10 कर्तृत्ववान महिलांना सन्मानित केलं तर पुढील वर्षी 50 महिलांना सन्मानित करा असं वक्तव्य त्यांनी आपल्या भाषणातून केलं आणि पत्रकार संघाच्या संपूर्ण टीमचे आभार व्यक्त केले.
कच्छ गुजरात सनातन समाजखेड आणि डॉक्टर सुहास हळदीपूरकर यांच्या लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्टच्या संयुक्त विद्यमाने पाटीदार भवन येथे झालेल्या मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। या शिबिरात 45 रुग्णांची तपासणी करण्यात आली। 12 रुग्णांच्या डोळ्यांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आली। या नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। सामाजिक बांधिलकीतून मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर हा स्तुत्य उपक्रम राबवत असल्याबद्दल नागरिकांतून समाधान व्यक्त करण्यात आलं। शिबिर यशस्वी करण्यासाठी मनोज पटेल, रमेश पटेल, मेहुल पटेल, प्रकाश जोयसर, विनोद जोयसर, प्रकाश पटेल आदींनी विशेष परिश्रम घेतले। भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त रत्नागिरी शहरातील धनजीनाका परिसरातील MS नाईक प्रायमरी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये कार्यक्रम साजरा करण्यात आला। कार्यक्रमाची सुरुवात बाळासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली। यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका आरिफा हालदार यांनी आपल्या भाषणात बाबासाहेबांचं जीवन कार्य, शिक्षणाचं महत्त्व, भारतीय संविधान निर्मितीतील बाबासाहेबांचं योगदान आणि समानता, बंधुता आणि न्याय या मूल्यांविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं। त्यांनी विद्यार्थ्यांना बाबासाहेबांचे विचार आचरणात आणून चांगलं नागरिक बनण्याचं आवाहन केलं। तसेच शिक्षकांनीही बाबासाहेबांच्या कार्याची माहिती देत प्रेरणा दिली। शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा संदेश विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदररित्या मांडला। राज्यातील गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील रुग्णांना उपचारासाठी आर्थिक सहाय्य अधिक जलद मिळणार आहे। मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाची अद्ययावत ऑनलाईन प्रणाली सुरू होते। यामुळे अर्ज मंजुरीची प्रक्रिया कार्यालयीन 8 तासात पूर्ण होणार आहे। विशेष म्हणजे आता रुग्णांऐवजी थेट कक्षाशी संलग्न असणाऱ्या रुग्णालयामार्फत अर्ज सादर होणार आहेत। त्यामुळे रुग्णाला कोणत्याही प्रकारचा अर्ज भरावा लागणार नाही। नवीन प्रणालीचे काही दिवसात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार आहे। मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाकडून असं सांगण्यात आलंय। चिपळूण तालुक्यातील डिजिटल तसेच प्रिंट मीडियामध्ये कार्यरत असलेल्या श्रमिक पत्रकारांनी पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी एकत्र येत जर्नलिस्ट असोसिएशन चिपळूण या नव्या संघटनेची स्थापना केली। पत्रकारांच्या समस्या सोडवणं, त्यांच्या हक्कासाठी लढा देणं तसेच सामाजिक आणि विधायक उपक्रम राबवणं हा या संघटनेचा मुख्य उद्देश असल्याचं यावेळी स्पष्ट करण्यात आलं। या नव्यानं स्थापन झालेल्या संघटनेच्या अध्यक्षपदी दैनिक सागरचे ज्येष्ठ पत्रकार सुनील साळवी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली। त्यांचा पत्रकारितेतील दीर्घ अनुभव आणि संघटन कौशल्याचा विचार करून ही निवड करण्यात आल्याचं सदस्यांनी सांगितलं। तसेच कोकण एक्सप्रेसचे संपादक सतीश कदम यांची कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली असून संघटनेच्या कार्यात त्यांचं मार्गदर्शन लाभणार आहे। संघटनेच्या इतर पदाधिकाऱ्यांमध्ये उपाध्यक्ष म्हणून राजेंद्र कुमार शिंदे, गजेंद्र खडपे, सचिव म्हणून योगेश बांडागळे तर खजिनदार म्हणून संतोष पिरके यांची निवड करण्यात आली। कार्यकारिणी सदस्य म्हणून ज्येष्ठ पत्रकार मकरंद भागवत यांच्यासह निसार शेख, दीपक शिंदे, ललेश कदम आणि ओंकार लेळेकर यांचा समावेश करण्यात आलाय। सर्व पदाधिकारी आणि सदस्यांनी संघटनेच्या उद्दिष्टपूर्तीसाठी एकजुटीनं काम करण्याचा निर्धार व्यक्त केला। एकूणच जर्नलिस्ट असोसिएशन चिपळूण या संघटनेच्या स्थापनेमुळे तालुक्यातील पत्रकारांना एक मजबूत व्यासपीठ उपलब्ध झालं असून भविष्यात पत्रकारांच्या प्रश्नावर ठोस भूमिका घेणारी ही संघटना ठरेल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते। याचबरोबर वेळ झाली इथेच थांबण्याची। आपण पाहत राहा आपली लाडकी वाहिनी दीपवाहिनी।